ती इनोव्हेटिव्ह बुद्धी जी आहे ते करण्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा होती. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्या वेळेला शिक्षक होते तसे आता नाही उरले, पण तसं नाही. आजही तेवढेच कमिटेड शिक्षक आहेत. आज आपल्याला पण माहिती ना, आपल्या घरी लहान मुलं असतं 3-4 वर्षाचं आणि तुम्हाला मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम आला पटकन ते दाखवतो, हे असं कर तसं कर. ते उपजत त्यांना ते ज्ञान असतं, ते त्यांचं ते एक्सपोजर तेवढं जास्ती असल्यामुळे तर हे होऊ शकतं. एकमेकांच्या शाळांमध्ये जाणं गरजेचं आहे की ही शाळा काय चांगलं करते, ही शाळा चांगलं काय करते. नमस्कार. झेंडा मराठीच्या आजच्या ह्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत एका बहुआयामी, चतुरस्त्र, हरहुन्नरी आणि सर्व क्षेत्रात पारंगत असणाऱ्या व्यक्तिमत्वाला, म्हणजेच शिवशिक्षण संस्थेच्या DS हायस्कूल सायन येथल्या अध्यक्ष असणाऱ्या श्री राजेंद्र प्रधान सर यांना. तांत्रिक शिक्षणामध्ये वाकबगार तर असे आहेतच, पण अनेक वस्त्र किंवा रासायनिक कारखान्यांसाठी निरनिराळ्या मशीन्सची डिझाईन करणं, ज्याच्यामध्ये इन्व्हर्टरसारख्या गोष्टी येतात, त्यांची निर्मिती करणं, त्या व्यतिरिक्त आपल्या सर्वांना परिचित असणारं बायोमेट्रिक रेकॉर्डर किंवा आपल्या जो हजेरी लावली जाते त्याच्या संदर्भातली निरनिराळी मशीन्स बनवणं, याबरोबरच त्यांनी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग हेही केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने डाकोटा किंवा बोईंगसारख्या विमानांच्या देखभालीचाही त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यासाठी त्यांनी विविध कंपन्यांमध्ये काम केलं आहे. ह्या जोडीला त्यांनी एरो मॉडेलिंग म्हणजे मोठ्या आकाराची गॅस टर्बाईन किंवा पिस्टोन इंजिन असणाऱ्या विमानांची एरो मॉडेल्स बनवण्याचा 40 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव घेतलेला आहे. ही अशी अनेक विविध क्षेत्रं असताना शिक्षण क्षेत्राकडे वळून त्यांनी त्याच्यामध्ये देखील आपला ठसा उमटवलेला आहे. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा, ज्ञानाला वाव देणारा, तांत्रिक शिक्षणासाठी किंवा तांत्रिक ज्ञान त्यांना मिळावं ह्यासाठी विविध उपक्रम राबवून मराठी शाळांना ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी अखंड परिश्रम करणाऱ्या आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचं म्हणजे राजेंद्र प्रधान सरांचं मी हार्दिक स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की आज आम्हाला आपल्याशी बोलायची संधी मिळत आहे आणि आपलं स्वागत करण्याबरोबरच मला अपेक्षा ही आहे की आपल्या मराठी शाळा आणि त्याच्या अनुषंगाने आपलं आज चांगलं काहीतरी विवेचन होईल, निवेदन होईल आणि आमच्या प्रेक्षकांना देखील त्याच्यातून बरीचशी माहिती मिळू शकेल. मला नक्कीच खात्री आहे की चांगलं आहे ना, नक्कीच काहीतरी निघेल. थँक्यू सर. तुम्ही खरं म्हणजे डिझाईन, निर्मिती, एअरक्राफ्ट मेंटेनन्स किंवा एरो मॉडेलिंग अशा खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असताना आणि पारंगत असतात, कार्यरत होतात, असं असताना शिक्षण क्षेत्राकडे कसे वळलात? त्याला काही खास कारण झालं? मला पहिल्यापासून शिक्षण क्षेत्रात काहीतरी चांगलं करावं आणि मुलांना घडवावं हे वाटत होतं. आणि जसं अमेरिकेला आता आपण बघतो की मायक्रोसॉफ्ट किंवा ॲपल, बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स आणि इतर असंख्य असे आहेत, त्यांनी शाळेच्या पातळीवर त्यांनी तंत्रज्ञान वापरायला आणि शिकायला सुरुवात केली आणि मग त्यात ते काहीतरी मोठं घडवू शकले. कारण ते वय असतं ना साधारण 15 वर्षापर्यंतचं, त्या वर्षात तुमची आकलन शक्ती प्रचंड असते, विचारशक्ती प्रचंड असते. आपल्याकडे होतं काय की आपण एकदा 10वीला पोचलो किंवा हल्ली तर 8वी-9वीला पोचलो की ते रहाड गाडगं जे असतं त्याला गाड्याला जुंपल्यासारखी मुलं असतात. मग त्याच्यानंतर आपल्याला परीक्षा द्यायच्या आहेत, इंजिनिअरिंग, डॉक्टर, मेडिसिन काहीतरी करायचं आहे, आयुष्य निघून जातं पूर्णपणे. तर ती इनोव्हेटिव्ह बुद्धी जी आहे ते करण्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा होती. आणि मला माझ्या शाळेत म्हणजे आता ही जी DS हायस्कूल आहे त्या शाळेचा मी विद्यार्थी आहे
आणि 1976 साली मी शाळेतनं पासआउट झालो SSC मधनं. तर तेथील ट्रस्टीजनी मला सांगितलं की तू बरेच वर्ष व्यवसाय करतोयस आणि जरा थोडा दृष्टिकोन वेगळा शाळा चालवण्याच्या बाबतीत आपल्याला पाहिजे, तर तू का नाही नियामक मंडळावर येत. आणि मग तसं माझा शाळेशी पुन्हा संबंध जोडला गेला ऑलमोस्ट 25 वर्षानंतर आणि इथे आता पोचलो आहे. म्हणजे अध्यक्ष विद्यार्थ्यापासून पुन्हा अध्यक्षपदापर्यंत असा एक सर्कल किंवा एक आपण ज्याला वर्तुळ म्हणतात ते आपण पूर्ण केलेलं आहे. नक्कीच. सर, आपली ही जी DS हायस्कूल जी आहे इथे आपण इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम हे दोन्ही मीडियम तुमच्या इथे आहेत उपलब्ध. खूप वेळा असं होतं की लोकांना असं वाटतं की इंग्रजी माध्यमाचे शिक्षण हे जास्त चांगलं असतं. तर आपल्याला एक इथे अध्यक्ष म्हणून किंवा ह्या शाळेशी जे संबंधित आपण अनेक उपक्रम राबवतो, तर आपल्याला खरंच असं वाटतं का की इंग्रजी शिक्षण आणि मराठी शिक्षण ह्याच्यामध्ये खूप काही फरक आहे? दोन म्हणजे एक माझा स्वतःचाच अनुभव सांगितला आणि नुसता मी नाही, असंख्य माझ्या पिढीतले जे आहेत की जे मराठी माध्यमातून शिकलेत किंवा त्यांचे जे काही गुजराती तमिळ वगैरे असतील ते प्रचंड यशस्वी झालेलेच आहेत. म्हणजे आज अमेरिकेला बघतोय आपण, तेही यशस्वी आहेत. हा एक भाग झाला. अर्थात बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की तुम्ही जुन्या पिढीतले आहात, तुम्ही लोकांनी खूप केलंय आजच्या कॉम्पिटेटिव्ह जगात. खरोखर आहे. मग पूर्वी तुम्हाला VJTIला ऍडमिशन 60-61% मिळायची, आज 100% मिळेल की नाही खात्री नाहीये. मग ते तसं सांगतात, पण तसं नाहीये. आणि हा माझा आता गेल्या जवळजवळ 18 वर्ष मी या संस्थेशी संबंधित आहे. त्यातले 11 वर्षात अत्यंत सक्रियपणे नवीन नवीन उपक्रम पण सुरुवात केलेले आहेत. तर खात्री पडलेली आहे की ह्याचा काही फरक पडत नाही. महत्वाचं काय होतं की आकलन तुम्हाला जास्ती चांगल्या प्रकारे मातृभाषेत होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आज जर तुम्ही बघितलं तर खास करून मध्यमवर्गीय पालकांनी मराठी शाळांमध्ये त्यांच्या मुलांना टाकणं जवळजवळ सोडून दिलेलं आहे. तर आज जे निम्न मध्यम वर्ग किंवा आमच्या शाळेत बहुसंख्य मुलंही झोपडपट्टी किंवा तत्सम विभागात नाही, तर धारावी, चुनाभट्टी, प्रतीक्षानगरमधनं, तर भरपूर जण म्हणजे 80% ही फर्स्ट टाइम लर्नर्स आहेत. म्हणजे त्यांच्या आई वडिलांना अक्षर ओळख सुद्धा नाहीये. अशा मुलांना जर तुम्ही थेट इंग्रजी भाषेत चालू केलं, म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबात काय की एक तरी पालक असतो, त्याला इंग्रजीचं ज्ञान असतं आणि तो त्याला समजावू शकतो किंवा मदत करू शकतो. तर ह्यांना मूळ बेसिक मराठी भाषा पण थर्ड येत नाही, त्यांना तुम्ही थेट इंग्रजीमध्ये शिकवायला सुरुवात केली तर ते यश येणारच नाही. आणि आम्हाला ते दिसतंय की गेले बरेच वर्ष इंग्रजी माध्यमातनं मुलं आमच्याकडे मराठी माध्यमातनं 1ली, 2री, 3री, 4थी अगदी 5वी, 6वी पर्यंत येत आहेत. आणि तिकडे खूप त्यांचा परफॉर्मन्स वाईट असतो, पण इथे आल्यावर त्यांचा इम्प्रूव्ह व्हायला लागतो. आणि मला असं वाटतं ही आकलन शक्ती जी मातृभाषेतनं होते हेच त्याचं कारण असेल. खूप चांगली गोष्ट सांगितली. आणि पालकांनी पण हा निर्णय घेतला की इंग्रजी माध्यमाची शाळा सोडून आपल्या मुलाला नाही कळत तर मराठी माध्यमाकडे यावं, ही सुद्धा एक स्तुत्य बाब आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, जसं तुम्ही म्हणाल तसं चांगल्या किंवा मध्यम स्थितीतले जे पालक आहेत ते बहुतेक वेळा आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे पाठवण्यामध्येच जास्त रस घेतात आपण म्हटलं तर. खरोखर ह्या सगळ्यांचा हा जो इंग्रजी माध्यमाकडे ओढा आहे ह्याला खरोखर शिक्षण कारणीभूत आहे की त्याचा जो एक पंचतारांकित लूक त्या शाळांचा असतो त्याचा सहभाग जास्त मोठा आहे? ऍक्च्युली सगळ्या शाळा पंचतारांकित नाही आहेत. म्हणजे तुम्ही असं लोकांचे गैरसमज आहेत, पण आज फक्त महाराष्ट्राची जर तुम्ही संख्या घेतली, ICSEची शाळा घेतल्यात तर फक्त 3000 शाळा आहेत. ओके, त्याच्यासमोर जवळजवळ 1.5 लाख शाळा या आपल्या स्टेट बोर्डच्या शाळा आहेत त्या. ओके, या 3000 मी म्हटलं भारतभरच्या बोलले ना. CBSEचं पण जवळ 25,000 भारतभरच्या आहेत त्या शाळा. तर हा जर संख्या बघितला आणि विषम संख्या बघितली तर बहुतेक सगळ्या शाळा आहेत स्टेट बोर्डच्या आहेत, तिकडे शिकतायत ते. अशा शाळेत शिक्षकही चांगले असतात, सगळे असतात. पण मधला एक काळ होता की जिकडे थोडं मला असं जाणवतं की संस्थाचालक आणि शिक्षक यांच्यामध्ये थोडं संबंध बिघडले. शिक्षकांनाही जरा कधी कमिटेड असतात, नाही असं नाही आहे ते, पण कुठेतरी ते बिनसलं ते सगळं गाडं. आणि मग स्टेट बोर्ड आणि इतर शाळांचा थोडे प्रॉब्लेम निर्माण झाले. पण मी एवढं म्हणतो शिक्षण आजही गुणी आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्या वेळेला शिक्षक होते तसे आता नाही उरले, पण तसं नाही. आजही तेवढेच कमिटेड शिक्षक आहेत. फक्त एक त्यांना चांगलं मार्गदर्शन, त्यांना प्रशिक्षण असं नियमित देत गेलं तुम्ही तर ते खरोखर म्हणजे अगदी खूप
चांगलं काम करू शकतात आणि आम्ही आमच्या शाळेत तसं करतो. आणि मी म्हणणार नाही की आमची एकमेव शाळा आहे, पण अशा बऱ्याच शाळा आहेत की जिकडे संस्थाचालक इन्व्हॉल्ड आहेत आणि त्यांना मराठी शाळा चालवण्यात रस आहे, तिकडे त्या शाळा यशस्वीरित्या अजूनही चालत आहेत. पण एक आहे की आता आपण म्हटलं ना की क्लायंट, ओके, पूर्वी तसं म्हणायचे की बाबा तुम्ही ज्ञानार्जन करताय तर हे काय बिझनेस नाही आहे, पण आज हा बिझनेस आहे. कारण तुम्हाला जेव्हा महिन्याला इलेक्ट्रिकचं बिल येतं, पाण्याचं बिल येतं, शिक्षकांचे पगार आहेत, पैसे लागतात प्रत्येकाला, तर ते देतो. तसंच तुम्हाला क्लायंटही लागतो, कारण विद्यार्थ्यांशिवाय नाही. तर मग त्यांना जे पाहिजे ते जर तुम्ही दिलं नाहीत, त्यांना वेगवेगळे तुम्हाला उपक्रम लागतात, त्यांना मुलांना आजच्या काळासापेक्ष असं गोष्टी द्यायला पाहिजेत, ते जर तुम्ही दिलं त्यांना तर नक्कीच पालकही तुम्हाला सहकार्य करतील आणि येतील तुमच्याकडे. खूप 2 चांगले मुद्दे तुमच्या बोलण्यातनं मला जाणवले. त्यातला पहिला म्हणजे शिक्षकांना सुद्धा प्रशिक्षण देणं, कारण जसजशा नवीन नवीन गोष्टी येतात तेव्हा पारंपरिक शिक्षण किंवा त्यांनी जे घेतलं त्याच्यामधून येणाऱ्या नवीन गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे देखील गरजेचं असतं. तसं शिक्षक जर अद्ययावत झाले तर साहजिकच मुलं देखील अद्ययावत होतात. बरोबर सांगितलं आपण. मराठी शाळांच्या बाबतीत जर आपण जेव्हा बोलतो तर सध्याचा सगळ्या मराठी शाळांची समस्या आहे ती म्हणजे पटसंख्या. तर मराठी शाळांची पटसंख्या वाढावी किंवा त्यांचा जो मराठी शाळांना आदर होता, पूर्वीच्या ज्या अनेक शाळा आहेत त्यांच्याबद्दल खूप आदराने बोलत, छबिलदास असेल किंवा बालमोहन, खूप आदराने नावंही घेतलेली. तर हा आदर, हा मान सन्मान सगळ्या या मराठी शाळांना मिळावा, ह्याच्यासाठी आपल्याला काय वाटतं की काय या शाळांनी करायला पाहिजे किंवा त्याच्यासाठी संस्थाचालक जे आहेत त्यांनी काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? आत्ता जे मी बोललो की प्रत्येक शाळेने उपक्रमशील असणं गरजेचं आहे. यामध्ये 2 इश्यूज आहेत. मग आता आपण जर मुंबई शहर जर बघितलं, एक तर आपण बघितलं की पालकांचा कल थोडा इंग्रजीकडे चाललाय, की त्यांना असं वाटतं की इंग्रजीमध्ये माझं मुलं शिकलं तर ते यशस्वी होईल आणि मराठीत शिकलं तर यशस्वी होणार नाही. जरी त्यांना स्वतःला तो अनुभव तसा असला की बाबा आपण यशस्वी झालो असलो तरी, तर ती एक मानसिकता आहे. ती मानसिकता बदलण्यासाठी त्यांना ते उपक्रम मिळाले पाहिजेत, शाळांचं रूपही असलं पाहिजे. आज दुर्दैवाने काय झालंय की बऱ्याचशा या अनुदानित शाळा वगैरे आहेत, रंग नाही आहे आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत. आज सरकारने गेले जवळजवळ 24 वर्ष अनुदान देणं बंद केलेलं आहे. आजही जे देत आहेत ते एवढं तुटपुंज आहे. मी एक साधं उदाहरण द्यायचं की मी जेव्हा 16, 17, 18 वर्षापूर्वी आलो तेव्हा पूर्ण शाळेचं महिन्याचं इलेक्ट्रिकचं बिल 25,000 रुपये यायचं. आज ते जवळजवळ 2.25 लाखावर गेलंय. एक वर्गात AC वगैरे नाही आहेत, फक्त पंखे वगैरे सगळं. आता आमच्या वेळेला वर्गात फक्त एक दिवा होता, तो 40 वॅटचा, पंखे तर नव्हतेच आणि चालायचं. ठीक आहे, आज एका वर्गात 8 फॅन, 6 ट्यूबलाईट वगैरे, ते बिलं वाढतात, पण मग पैसा आणायचा कुठे? मग आता सगळ्या या इमारती आहेत कमीत कमी 40, 50, 70 वर्ष जुन्या झाल्या आहेत, त्यांना वारंवार दुरुस्ती करावी लागते. वर्षाला काही लाखांमध्ये ती दुरुस्तीचा खर्च जातो. तो जेमतेम मॅनेज केला तर रंगाचं मग रंग कधी लागतच नाही, त्यामुळे त्याचं आकर्षक पण उरत नाही आहेत त्या. आता एवढं सगळं मॅनेज करायचं आणि मग नवीन उपक्रम करायचे, ते खर्चिक आहेत. शिक्षक मिळत नाहीत, मिळत नाही म्हणजे सरकारकडनं मिळत नाही. जर अनुदानित शाळा असेल तर मग आपल्याला वेगळ्या पगारावर ठेवायला लागतात, तो ॲडिशनल खर्च. तर हे सगळं जोपर्यंत मॅनेज होत नाही तोपर्यंत तुम्ही शाळा आकर्षक करू शकत नाही, आणि त्या जर झाल्या नाहीत तर आपोआप पालक दुसरीकडे वळतो. म्हणजे पटसंख्या वाढवायची असेल तर विद्यार्थ्यांसाठी उपक्रम चांगले राबवणं हे जितकं गरजेचं आहे तितकं शाळा थोडीशी आकर्षक वाटणं हेही गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी अर्थातच आर्थिक नियोजन किंवा आर्थिक मदत मिळणं हेही देखील गरजेचं आहे. असं आपण म्हटलं तर काही चूक करणार नाही, बरोबर ना? खूप वेळा असं म्हटलं जातं की मराठीत शिकलं की मुलांना त्रास होतो, त्याच्यामुळेच इंग्रजीमध्ये शिकवलं पाहिजे. तर मग आपण जेव्हा मराठी शाळांचा आग्रह धरतो तर आपल्या शाळेमध्ये देखील आपण काही उपक्रम राबवता, विशेषतः स्पोकन इंग्लिशबद्दल वगैरे. तर अशा पद्धतीचे इतर मराठी शाळांनी पण काय उपक्रम राबवले पाहिजेत किंवा कशा पद्धतीने आहे त्या परिस्थितीमध्ये? कारण परिस्थिती त्यांची आर्थिक वगैरे फार बदलेल असं अपेक्षित नाही आहे लगेच, पण काय आपण उपक्रम राबवू शकता की जे मुलांना जी इंग्रजीची एक भीती असते, किंवा आपण कॉलेज शिक्षणाकडे गेलो की जर मराठी मीडियममध्ये किंवा कोणत्याही दुसऱ्या इतर भाषिक, ज्याला आपण वर्नाक्युलर मीडियम म्हणतो, असं शिकलो तर आपल्याला येणार नाही, ही भीती असल्यामुळे जे इंग्रजी शाळेकडे जाणं असतं, तर त्याच्यासाठी कोणते उपक्रम घ्यायला हवेत? मी ह्यामध्ये पुन्हा तो मुद्दा मांडेन, कारण कसं होतं की तुम्हाला पैशाचं सोंग आणता येत नाही. आज जर स्पोकन इंग्लिश किंवा संभाषणात्मक इंग्रजीसाठी जर तुम्हाला शिक्षक ठेवायचे,
विद्यार्थी संख्येप्रमाणे 1 असो की 4 असो त्याचे पगार द्यायचे आहेत. पैशाची सोय करणं हे सगळ्यात प्राथमिक आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि आज त्यासाठी बरेचसे मार्ग उपलब्ध आहेत, पण ह्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि संस्थाचालक यांनी सक्रिय भाग घेतला पाहिजे. आज तुम्ही जर बघितलं की शाळेचे माजी विद्यार्थी, आज बऱ्याचशा शाळांमधले माजी विद्यार्थी खूप मोठ्या मोठ्या पदावरती सरकारमध्ये किंवा प्रायव्हेट कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये कामं करत असतात, कदाचित बाहेरच्या देशांमध्ये पण असतात. हे तुमचे दूत आहेत, त्यांना तुम्ही आवाहन केलं पाहिजे, त्यांच्या संबंध वाढवले पाहिजेत. आणि आज सोशल मीडिया आहे आपल्याकडे, त्यामुळे तुम्हाला ग्रुप्स तयार करून, पेजेस तयार करून तुम्हाला त्यांच्याशी संबंध वाढवता. त्यांना मग तुम्ही आपल्या शाळेच्या यशोगाथा काय आहेत त्या कळवायला पाहिजेत. त्यांच्यात हा एक भाग झाला. तुमचे आप्तेष्ट, संबंधी वगैरे कोण असतील त्यांच्याद्वारे तुम्ही डोनेशन्स घेऊ शकता. आणि कदाचित आपण तिकडे खूप कमी पडतो आहोत त्या बाबतीत, कारण पैसे येत नाही आहेत ते बरोबर आहे, पैशाचं सोंग आणता येत नाही. मग त्याच्याप्रमाणे नवीन उपक्रम करणं, आज रोबोटिक्स चालवायचं असेल, स्पोकन इंग्लिश चालवायचं असेल, उत्कृष्ट कॉम्प्युटर शिक्षण द्यायचं असेल, स्पोर्ट्सचं द्यायचं असेल, संगीताचं द्यायचं असेल, प्रत्येकाला शिक्षक ठेवायला लागेल, त्याच्यासाठी पैसे खर्च करायला लागतील. आता तुम्ही इकडे सुशोभित अशी रूम बनवली, स्टुडिओ बनवला वगैरे, हे केल्याशिवाय विद्यार्थी येणार नाहीत. आज जर एखादा विद्यार्थी आला इकडे आणि त्यांनी बघितली अशी रूम खूप चांगली केलेली आहे तुम्ही, तर त्याला वाटेल ना, अरे मला जर चांगलं काही करायचंय, मला गायक बनायचंय किंवा स्टँडअप कॉमेडियन बनायचंय, ही अशी जर सोय इकडे आहे तर मला ह्या शाळेत यावं असं वाटेल वगैरे. तर अशा प्रकारचे अनेक उपक्रम आपण केले तर ते होईल. आणि माझ्यासाठी पैसा उभा करणं वगैरे हे प्राथमिक आहे, कारण पैशाशिवाय काही करता येत नाही. आणि मी साधारण 11 वर्षापूर्वी मी या संस्थेचा अध्यक्षपदाचा भार स्वीकारला. आणि त्याच्यानंतर माझ्या सुदैवाने बऱ्याचशा फोरमवरती मला, शैक्षणिक फोरमवरती मला, आम्ही जे आमच्या शाळेत जे उपक्रम केले त्याच्याबद्दल बोलायला बोलवलं. तेव्हा सुरुवातीला मला अक्षरशः वेड्यात काढलं जायचं, हे असं कोण डोनेशन देतं का, मला कसं शक्य आहे, CSR फंड मिळतो का. कारण तेव्हा आता 2013-14ला तर CSR अगदी नवीन कॉन्सेप्ट आला होता. तर मी म्हटलं हे मिळू शकतं. माझी विद्यार्थ्यांना आवाहन करा, सगळ्यांना करा. आणि आज मी सांगतो की प्रचंड प्रतिसाद त्यांच्याकडनं येतो चांगला. समाजातल्या लोकांकडनं, तर रोटरी क्लब आहे, लायन्स क्लब आहेत, ते लोक खूप मदत करतात ते. आणि एक एक प्रोजेक्ट घेऊन जायचा त्यांच्या. म्हणजे तुम्ही त्या सांगितला स्टुडिओ मला बनवून पाहिजे, किती खर्च आहे, 10 लाख समजा, ते करतील. ते त्यांना जर तुम्ही दाखवलात की ह्याने एवढ्या मुलांना लाभ मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात हा बदल होईल, आपल्याला मग त्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्टिंग वगैरे सगळं करायला लागतं. पण त्यासाठी पण आपल्याला माझी विद्यार्थ्यांची मदत घेता येईल की जे अशा प्रकारे करतायत. चार्टर्ड अकाउंटंट असेल कोण, किंवा तत्सम कोणी असेल, एखादा कॉपीरायटर असतो, वर्तमानपत्रात काम करत असतो, त्यालाही हे शक्य आहे ते करणं. बरोबर. म्हणजे आपण म्हणालात तसं बरोबर आहे की काहीही प्रगती मराठी शाळांना जर करायची असेलच तर त्याच्यासाठी आर्थिक नियोजन किंवा आर्थिक मदत ही सगळ्यात महत्त्वाची भाग आहे. तुम्ही सांगितलं ती अगदी गोष्ट खरी. आता आपण स्वतः DS हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहात, तर माजी विद्यार्थ्यांच्या मदतीतनं नक्कीच मराठी शाळा खूप काही करू शकतात. आणि जसं आपण म्हणाल तसं CSR फंडिंग किंवा कॉर्पोरेट कंपन्या ज्या आहेत यांच्या मदतीने देखील काही आपल्याला गोष्टी करता येऊ शकतात. अर्थात ह्या सगळ्यासाठी एका नियोजनाची आणि पुन्हा मदतीची गरज आहे. आणि ती मदतसुद्धा आपण म्हणालात तसं माजी विद्यार्थ्यांकडनंच घेऊ शकता. आपल्या शाळेमध्ये आपण असे काय वेगळे उपक्रम राबवलेत की ज्याच्यामधून म्हणजे आपल्याला वाटतं की मराठी शाळा ह्याच्यामधून काहीतरी बोध घेऊ शकतात किंवा अशा पद्धतीचे उपक्रम राबवण्यासाठी काही करू शकतात? अशा काही उपक्रमांची जरा माहिती आमच्या प्रेक्षकांना. आता पहिला उल्लेख तुम्ही केला ते संभाषणात्मक इंग्रजी, स्पोकन इंग्लिशचं. तर ठीक आहे, प्रत्येक पालकाला वाटतं की मराठी शाळेत माझं मूल गेलं, तर प्रत्यक्षात आपल्याला स्वतःला अनुभव पण आहे की 10वी पास झाल्यावरती 11वीला खास करून महाराष्ट्रामध्ये थेट इंग्रजी सगळं माध्यम चालू होतं आणि आपल्याला अक्षरशः एखादं वाक्य बोलणं पण कठीण होतं. तर त्यासाठी आम्ही संभाषणात्मक इंग्रजीचे वर्ग सुरू केले. ह्याच्यामध्ये BA किंवा MA अप्लाइड फोनेटिक्स आणि लिंग्विस्टिक्स हे केलेले आम्ही शिक्षक ठेवले ते. आणि तत्व असं आहे याच्यामध्ये, आता लहान मुलं आपल्या घरी भाषा शिकतं, आई काय त्याला ब ड किंवा तसं काही शिकवत नाही किंवा लिहायला किती गिरवायला सांगत नाही, ते ऐकतं आणि बोलायला लागतं. तर थोडक्यात काय आहे की त्याच्या कानावरती भाषा पडली पाहिजे.
मग ते वेगवेगळे असे खेळ गेम्स करून त्यांना मग एखाद्या व्हिडिओ क्लिप्स त्या ऐकवायच्या. मग ते ऐकल्यावरती त्यांना त्यातनं ते इनॅक्ट करायला लावायचं, बाबा ही क्लिपमध्ये समजा ही हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन आहे असं आहे, मग ते तू बन, आता मग तुम्ही इंग्लिशमध्ये बोला याच्यामध्ये वगैरे. त्या प्रकारे प्लेबॅक येतं. त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे भाषेचा सराव कानावर पडली पाहिजे, दुसरं म्हणजे शब्दकोश त्यांचा व्होकॅब्युलरी वाढली पाहिजे, आणि एक आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे की आपल्याला इंग्रजीतनं संभाषण करता येतं. ते व्याकरण दृष्ट्या परफेक्ट नसलं तरी काही हरकत नाही. आज आपण बघतो ना, जॅपनीज, फ्रेंच वगैरे कॉन्फिडेंटली बोलत असतात. ते भाषा कळली की झालं ना तुम्हाला, पण तो आत्मविश्वास पाहिजे, तुम्ही बुजला नाही पाहिजेत आणि तुम्हाला शब्द वेळेवर सुचले पाहिजेत. हे महत्वाचं आहे ते, आणि ते मिळतं. आणि आज आमच्या शाळेत आमची 5वी-6वीतली मुलं ही व्यवस्थित इंग्रजीमध्ये संभाषण करू शकतात. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. आपण एक मनामध्ये घेऊन ठेवलेलं असतं की प्रत्येक भाषेचं व्याकरण मला आलं पाहिजे किंवा व्याकरण शुद्ध भाषाच मी बोलली पाहिजे. खरं बघायला गेलं तर प्रत्येक वेळा इंग्रजी माध्यमातली सगळी मुलं व्याकरण शुद्ध इंग्रजी बोलतातच असं नाही, पण आपल्याकडे अभाव असतो तो भाषेचा नव्हे, तर आपल्याकडे अभाव असतो हा प्रामुख्याने आत्मविश्वासाचा. आणि त्याच्यामुळे आपण कित्येक वेळा मराठी माध्यमातली मुलं अतिशय चांगलं इंग्लिश बोलतात सर, व्याकरण शुद्ध सुद्धा बोलतात, पण तो आत्मविश्वास नसल्यामुळे ती थोडीशी मागे पडतात. तर मराठी शाळांमधल्या शिक्षकांनी किंवा इतर सगळ्या सुद्धा हा विचार करायला पाहिजे की केवळ इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणं हाच महत्वाचा मुद्दा नाही. भाषा शिकण्यासाठी आपण इतर अनेक मार्गाने जाऊ शकता किंवा प्रयत्न करू शकता. थोडंसं मराठी शाळा आणि ह्याच्या अनुषंगाने बोलायच्या आधी मी तुम्हाला एक थोडासा वेगळा प्रश्न विचारू इच्छिते की आत्ताचं दोन्ही इंग्रजी माध्यम असेल किंवा मराठी माध्यम असेल, ह्याच्यामध्ये जे शिक्षण दिलं जात आहे हे खरोखर जीवन उपयोगी किंवा अर्थार्जनासाठी उपयुक्त असणारं अशा पद्धतीचं आहे असं आपल्याला खरोखर वाटतं का? नाही येते. गेले मला आता एक विद्यार्थी म्हणून 50 वर्षापूर्वी आणि आज ह्याच्यामध्ये खूप काही बदल झालेला असं नाही आहे. काही शाळांनी किंवा आमच्यासारख्या शाळांनी जे काही इतर विषय आहेत त्यांना काही प्राधान्य देऊन थोडं इम्प्रूव्ह केलं आहे ते आहे. पण आता नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे NEP 2020, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा खूप अंतर्भाव केलेला आहे त्याच्यामध्ये. आणि ती जेव्हा राबवली जाईल तेव्हा मला खात्री आहे की खूप फरक पडेल. अर्थात ते प्रत्यक्षात उतरायला अजून पुढची 10 ते 15 वर्ष, म्हणजे त्यांनी म्हटलंय की 1940 पर्यंत ती पॉलिसी पूर्णपणे उतरवायची आहे ती. पण ती जर केली, त्याच्यामध्ये त्रुटी आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे त्या ॲडजस्ट करायला लागतील. त्याच्याबद्दल विरोध मी खूप ऐकतो, पण त्याला पर्याय काय आहे ते कोणी सांगायला तयार नाहीये. गेली लास्ट पॉलिसी जवळ 83ला बनली होती, म्हणजे आज 40 वर्षापूर्वी पॉलिसी बनली होती. त्याच्यानंतर काही बदल झाला नाही, आणि तो पण त्याच्यातले जे बदल होते ते फारच एकदम जुजुबी बदल असे होते, तर स्ट्रक्चरल काहीच नव्हतं. तर त्यामुळे ती जर पॉलिसी कार्यान्वित झाली तर बदल घडतील, आणि मला खात्री आहे की ते होईलही. म्हणजे पण ही जी आपण पॉलिसीबद्दल बोललात, तर ही म्हणजे साधारण काय आहे? म्हणजे आता असं होतं की प्रत्येक वेळी शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा अभ्यासात पूर्ण हुशार असतो असं नाही, पण त्याला एखादा विषय येत असतो, एखादी कला येत असते. तर त्याच्या अनुषंगाने जर आपण काही शिक्षण दिलं, म्हणजे त्याच्यात जर लौकिक शिक्षण 10वीपर्यंत त्याला घ्यावंच लागणार आहे, पण त्याच्या अनुषंगाने तेव्हाच जर आपण काही एखादी कला किंवा प्रत्येकामध्ये एखाद्याला कॉम्प्युटर फार चांगला येतो, तो कदाचित बाकीच्या विषयांमध्ये तेवढा हुशार नसेल, किंवा एखाद्याला फार चांगलं नृत्य येतं, एखाद्याला फार चांगलं संगीत येतं. आणि सुदैवाने आजच्या युगामध्ये असे अनेक विषय आहेत की ज्याच्यामध्ये ज्ञान घेऊन तो व्यक्ती आपलं पुढचं अर्थार्जन किंवा आपलं पुढचं आयुष्य चांगलं घालवू शकतं. तर असं आपल्याला वाटतं का की शाळांमध्ये अशा पद्धतीचे काही विषय की जे त्यांना पुढेही फायदेशीर होऊ शकतील, त्याचा बेस आपण शाळेपासून तयार करू शकतो? हे एक्झॅक्टली तसंच आहे या नवीन पॉलिसीमध्ये. पॉलिसी खूप व्यापक आहे, पण थोडक्यात जर सांगायचं झालं तर 6वी पासून वोकेशनल कोर्सेस इंट्रोड्यूस केले जात आहेत. त्याच्यामध्ये आज काय होतं माहिती आहे ना, की आपल्याकडे इलेक्ट्रिकल इंजिनियर होतो, पण त्याला एक ट्यूबलाईट बदलायला त्याला इलेक्ट्रिशियनला बोलायला लागतं, बरोबर? मग ते तर 10वी 12वी डिग्री घेतो आणि त्याला नसतं. तर अशा प्रकारचं बरंचसं काही ज्ञान आहे ते 6वी पासून, म्हणजे सुतार काम असो, प्लंबिंगचं काम असो, इतर काही असो, तर हे विषय एक अंतर्भूत करू शकता. आता त्यांनी तो चॉईस दिला, कारण प्रत्येक शाळेला हे करणं शक्य नाहीये. जर या शाळेने समजा एक विषय घेतला, रोबोटिक्स घेतला, तर दुसऱ्या शाळेने कॉम्प्युटर्स घेतला, आणि मग तुम्ही शेअर करा वगैरे, असा तो कॉन्सेप्ट आहे.
पण सगळ्यात जर तुम्ही बघितलं की आज शाळेमध्ये संगीत शिकवलं जातं, कला शिकवली जाते, PTT किंवा स्पोर्ट्स शिकवलं जातं. पण ते जे शिकवलं जातं ते अत्यंत बेस लेवलला शिकवलं जातं. म्हणजे ते संगीत शिकून कोणी संगीतकार किंवा गायक होईल असं नाही, ती कला शिकून कोणी आर्टिस्ट होईल किंवा त्याच्यामध्ये त्याचा कल निर्माण होईल असं नाही. स्पोर्ट्समध्ये पण PT मध्ये अगदी खूप स्टँडर्ड प्रकार असतात, त्याच्यामध्ये मग थोडं खो खो आणि लंगडी वगैरे असे करतात. पण हल्ली मी बघितलं की ते पण बऱ्याचशा शाळांमध्ये पिरियड होत नाहीत, विषय शिकवले जातात आणि करतात. पण हेच जर विषय तुम्ही इमॅजिन करा की जर संगीत जे आहे तुम्ही ते रटाळ पद्धतीने न शिकवता तुम्ही नाविन्यपूर्ण पद्धतीने चांगले शिक्षक घेऊन जर तुम्ही संगीत शिकवलं आणि त्यात रुची निर्माण केलीत विद्यार्थ्यांची, आणि तुमच्या शाळेत जर 100 विद्यार्थी असतील त्यातले समजा 5 विद्यार्थ्यांना ती गोडी असते, ती त्यांना एकदा तो मार्ग मिळाला की ते मार्ग घेतात आणि पुढे जातात. मग 100 5 हे म्युझिक क्षेत्रात गेले, 100 5 हे आर्ट सेक्शन मध्ये गेले, 100 5 PT किंवा स्पोर्ट्स मध्ये गेले. तर आज तुमच्या 15 मुलांना इंजिनिअरिंग, मेडिसिन, CA, लीगल वगैरे प्रोफेशन न करता ते यशस्वीरित्या काम करू शकतात आणि तो मार्ग मिळतो जो आज आपल्या दिसत नाही. आणि अशाच पद्धतीने कॉम्प्युटर सायन्स हा बहुतेक शाळांमध्ये सिरियसली शिकवलाच जात नाही विषय. बरोबर आहे. पण जर तुम्ही पहिलीपासून जर मुलांना 10वी पर्यंत जर 10 वर्ष कॉम्प्युटर शिकवताय तर तुम्ही 10व्या वर्षी त्यांना प्रोग्रॅमिंग येईल असं का नाही शिकवू शकत? तर हे जर आहे, तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे साधनं आहेत, शिक्षक नसतात, ते शिक्षक जर तुम्हाला घेता आले त्याच्यासाठी अर्थात तुम्हाला पैसा उभा करायचा आहे वगैरे, पण हे सगळं केलं तर शाळा पातळीवरच तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला दिसेल की शाळेत पातळीवर पण कॉम्प्युटरची मुलं पण, आता मी 5 म्हटलं ना की संगीत आणि कला आणि स्पोर्ट्समध्ये, तर तुम्हाला 25 मुलं मिळतील की ते कॉम्प्युटरचं त्यांना नैसर्गिक आकलन आहे आणि ज्ञान आहे, ते खूप पटकन शिकतात ती. बरोबर. आज आपल्याला पण माहिती ना, आपल्या घरी लहान मुलं असतं 3-4 वर्षाचं आणि तुम्हाला मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम आला पटकन ते दाखवतो, हे असं कर तसं कर, ते उपजत त्यांना ते ज्ञान असतं, ते त्यांचं ते एक्सपोजर तेवढं जास्ती असल्यामुळे तर हे होऊ शकतं. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला जे नवीन नवीन विषय आहेत, नवीन पॉलिसी येईल तर ती येऊन अंमलात येऊन प्रतिक्रिया सुरू होईपर्यंत पण शाळा ह्या पद्धतीने नक्कीच काम करू शकतात. आपण म्हणाल ते खरंय, खूपशा मराठी शाळांमध्ये आता संगीत म्हणा किंवा नाट्यकलेबद्दलचे वगैरे वर्ग चालवले जातात, पण त्याच्यामध्ये जास्त रस घेऊन आपल्याला पुढे त्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी किंवा काम करायची इच्छा असेल त्या मुलांना तसं करता येईल इतकं प्रभावित करणं किंवा इतकं शिकवणं, अशा पद्धतीने ते क्लासेस चालवले गेले पाहिजेत. हे आपली बाब अगदी बरोबर आहे. आपण जेव्हा म्हणतो की हे सगळं करायला पाहिजे किंवा ही नवीन पॉलिसी आली आहे वगैरे, हे सगळं तर बरोबर आहे, हे सगळं होणारच आहे. पण त्याचबरोबर म्हणजे ह्या विषयांच्या अनुषंगानेच मला अजून असं विचारायला लागतं की एकंदर सर्वांगीण विकास म्हणजे खूप वेळा हल्ली आपण बघतो की मुलांना काही समस्या देखील येऊ शकतात, मानसिक असेल किंवा उपजत काही वेळा समस्या असतात. तर आपल्याला असं वाटतं का की ह्या सगळ्या शाळां, मराठी शाळांमध्ये तर आहेच, पण इतर पण शाळांमध्ये ह्या अनुषंगाने देखील सर्वांगीण विकास मुलांचा व्हावा, मग तो मानसिक असेल, शारीरिक असेल, बौद्धिक असेल, तर ह्याच्यासाठी देखील आपल्याला काही करता येऊ शकेल किंवा करू शकतो? ह्याच्यामध्ये काउन्सिलिंग असणं खूप गरजेचं आहे आणि आज बऱ्याचशा शाळांमध्ये ते दिलंही जातं ते, आणि काउन्सिलर असतो, त्यांच्या समजा सायकोलॉजिकल इश्यू असतील किंवा फॅमिलीमधले इश्यू असतील मुलांचे, शिक्षकांचे, पालकांचे. आज बरीचशी विभक्त कुटुंब झालेली आहेत, त्यामुळे एकच पालक असतो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्यामुळे मानसिक परिणाम होतात. तर काउन्सिलिंग हे खूप महत्त्वाचं आहे. पण त्या पलीकडे जर आपण बघितलं ना तर एक लर्निंग डिसॅबिलिटी म्हणून मुलांमध्ये असू शकते. आणि आज जर तुम्ही त्याचं जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर पूर्ण जगभरात साधारण 12 ते 15% मुलं हे त्यांनी सफर करतात. ते मोठी संख्या आहे ती. आणि त्याच्यामध्ये तुमचं आर्थिक पार्श्वभूमी वगैरे काही येत नसतं. तुम्ही श्रीमंतातला श्रीमंत घ्या किंवा गरीबातला गरीब घ्या. छोटं उदाहरण द्यायचं झालं तर एक तुम्ही आई असाल तर माझा मुलगा होमवर्क दिलेला लिहून घेत नाही. वर्गात 50 मुलं आहेत, 48 लिहितात व्यवस्थित पूर्णपणे. ही 1 किंवा 2 मुलं असतात ती लिहित नाहीत. ती त्यांना बऱ्याच वेळेला आळशी आहे, लिहून घेत नाही, स्लो आहे वगैरे म्हणून फटके खातात, ओरडा खातात वगैरे. मग ती आई आपल्या त्याच्या मित्राच्या याला कोणाला फोन करून घेते. पण खरोखर त्यांच्यामध्ये
लर्निंग डिसॅबिलिटी असू शकते की जेव्हा ते फळ्यावर लिहिलं जातं एकत्रित त्याला ते खरोखर वाचता येत नाही, ते आकलन होत नाही. बरं, हे एक बेसिक झालं. कदाचित आपल्याला आपलं लहानपण बघितलं तर आपल्याला पण जाणवेल की मला पण हे काहीतरी प्रॉब्लेम होते, आपण तारून गेलो त्याच्यामध्ये. पण याच्या पलीकडे म्हणजे हा झाला डिस्ग्राफिया झाला, डिस्कॅल्क्युलिया झाला, पासून ते ADHD ते बॉर्डरलाईन ऑटिझम या वेगवेगळ्या व्याधींनी सफर करत असतात मुलं. पण ही अतिशय नॉर्मल दिसतात. ती तुम्ही त्यांच्याकडे बघितलं, त्यांच्याशी बोललात तर तुम्हाला काही वावगं दिसणार नाही. तर त्याच्यासाठी रेमेडियल वर्ग घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आता एक साधारण 4 महिन्यापूर्वी अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये त्यांनी चर्चासत्र केलं होतं आयोजित, आणि भारतातल्या साधारण 15 शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना बोलवलं होतं. सुदैवाने मलाही त्यामध्ये बोलवलं होतं. तर त्यांचा विषय होता, अमेरिकेतनं अगदी सिनियर सायकोलॉजिस्ट आले होते, सायकियाट्रिस्ट आले होते, की डोमेस्टिक व्हायलन्स अँड इट्स जेनेसिस इन चाइल्डहुड. ओके. तर त्याच्यामध्ये हे चर्चा करताना त्यांनी ते ह्या मुद्द्याला आले. म्हणजे त्यांनी मला विचारला प्रश्न की तुम्हाला काय वाटतं या बाबतीत. तर मी म्हटलं की चाइल्डहुडमध्ये जे फ्रस्ट्रेशन निर्माण होतं त्या मुलामध्ये, आज जसं आईला फ्रस्ट्रेशन निर्माण होतं ना की माझं मूल लिहून आणत नाहीये, ते शिकत नाहीये वगैरे, तसं मुलाला पण ते फ्रस्ट्रेशन असतं. त्याच्यामध्ये एखादी समजा लर्निंग डिसॅबिलिटी असेल आणि ती इग्नोर करत गेले, तो अभ्यासात मागे पडत जातो, त्याला फक्त शिव्या खाणं, आणि हल्ली मारत नाहीत मुलांना पण नाही तर मार खाणं वगैरे हेच त्याच्या नशिबात येतं, आणि तो सिस्टीममधनं बाहेर जातो. हे मूल जेव्हा मोठं होतं तेव्हा ते त्या व्हायलंट प्रवृत्ती त्याच्या वाढत जातात त्या. तर हा एक जेनेसिस तसा आहे तो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आपण सांगितल्या आता मी त्या लर्निंग डिसॅबिलिटी असतात. तर हे जर आपण चाइल्डहुडमध्ये जर करेक्ट करत गेलो, मग हे सरकारने नॅशनल लेवलला केलं पाहिजे. आज उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकेसारख्या देशात, म्हणजे आपण त्याला ॲडव्हान्स म्हणतो, कॅलिफोर्नियाच्या शहरात सरकारी शाळांमध्ये आणि इतर शाळांमध्ये आता एक 6-7 वर्षापूर्वी त्यांनी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली आहे लर्निंग डिसॅबिलिटी ॲट स्कूल लेवल. आज तुम्ही विचार करा की आपल्या देशात पालकांचंच नाही तर मूल पालक काय आहेत, आमच्याकडे पण आहे, त्या पालकाला सांगितलं बाबा ह्याला आहे, आपल्या थोडं वेगळ्या तऱ्हेने हँडल करायला लागेल. नाही ते माझं मूल तसंच आहे, तो रागीट आहे, तो तुडतुडी आहे, तो असा आहे. पण नाही, त्याला करेक्ट होऊ शकतो, आणि रेमेडियल जर केलं तर अगदी नॉर्मल होऊन जातात ते मुलं. त्यामुळे ते हे अतिशय महत्त्वाचं आहे. सरकारी पातळीवर जर हे राबवता आलं त्यांना, आणि शाळा वेगवेगळ्या शाळा, आता आम्ही आमच्या शाळेमध्ये 3 ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत. ते नुसते आमच्या शाळेतली मुलं नाही पण आजूबाजूच्या परिसरातले त्यांच्या नात्यांमधले कोणी असतात ना, मुलं सांगतात की बाबा ह्यांना पण घेऊन या. मुलं अक्षरशः म्हणजे 7-8 वर्षाची मुलं पण सांगतात की माझा भाऊ आहे ना, मला वाटतं की त्याला पण याचा फायदा होईल वगैरे. तर आम्ही त्यांना ट्रीट करतो तसं. पण हेही एक खूप महत्वाचं आहे. सरांनी ज्या लर्निंग डिसॅबिलिटीबद्दल सांगितलं, आपल्या सगळ्यांना ही थोडीशी माहिती झाली आहे. जर आपल्याला आठवत असेल तर आपण तारे जमी पर हा पिक्चर बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये हाच विषय अतिशय प्रामुख्याने घेतलेला होता, आणि फार सुंदर कशा पद्धतीने हँडल करायला हवं किंवा त्यांना कसं त्या मुलांना शिक्षण द्यायला हवं हेही सांगितलेलं होतं. तुम्ही म्हणाल ते खरं आहे की सरकारनी काय करायला पाहिजे ते सरकार करेल न करेल हा नंतरचा भाग झाला. पण आपल्या मुलांसाठी, आपल्या पुढल्या पिढीसाठी शाळा नक्कीच याच्यावरती काम करू शकतात. आणि मला वाटतं जसं आपण सुचवलं तसं जरी आर्थिक नियोजनाचा भाग असला तरी CSR फंडिंग म्हणणं किंवा कॉर्पोरेट कंपन्यांची मदत घेऊन ऑक्युपेशनल थेरपिस्ट अपॉइंट करणं किंवा काउन्सिलर अपॉइंट करणं, या पद्धतीने ज्याला आपण समुपदेशक म्हणतो तसे समुपदेशकांची नियुक्ती करणं हे नक्कीच शाळांमध्ये करू शकतो. पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन येणार आहे मराठी शाळांकडे, कारण आपला झेंडा मराठीचा आपला चॅनल आहे. मला असं विचारायचं आहे तुम्हाला की मराठी शाळांच्या प्रगतीसाठी सगळ्या मराठी शाळा चालवणाऱ्या चालकांनी एकत्र येऊन काही प्रयोग करायला पाहिजेत, काही प्रयत्न करायला पाहिजेत, किंवा त्या शाळा अद्ययावत होतील, आधुनिक होतील, किंवा त्याच्या अजून अधिकाधिक चांगलं आपण काय देऊ शकू याच्यासाठी काही करायला हवं असं आपल्याला वाटतं का? आणि त्याच्यासाठी साधारण काय करता येईल आपण असं सुचवाल? नाही, शाळांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे, विचार विनिमय करणं गरजेचं आहे, आणि एकमेकांच्या शाळांमध्ये जाणं गरजेचं आहे की ही शाळा काय चांगलं करते, ही शाळा चांगलं काय करते. आज आमच्याकडे शंकर महालन अकॅडमी आहे, म्युझिक रूम आहे,
तिकडे आम्ही म्युझिक वेगळं म्हणजे इन्स्ट्रुमेंट, गिटार, पियानो, ड्रम्स शिकवतो तिकडे, हिंदुस्थानी क्लासिकल वेगळं, म्हणजे शाळेच्या वेळात जे पिरियड असतात ते वेगळे आणि हे एक वेगळं. पण आज मी इकडे आलो आणि मी हा स्टुडिओ बघितला. आज माझ्या डोक्यातली चक्र चालू लागली की बाबा असा पण एक स्टुडिओ आपल्याला बनवायला पाहिजे. तर हे जेव्हा तुम्ही एकमेकांकडे याल तेव्हा ते होऊ शकेल. त्यामुळे एकत्र येणं खूप महत्वाचं आहे. काय होतंय की सगळे संस्थाचालक स्वतःच्याच व्याधींमध्ये किंवा शाळा कशी चालवायची, पैसा कसा उभा करायचा, बाकी इतर समस्या आहेत, डिपार्टमेंटच्या गोष्टी असतील किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारणं असतील, गुंतलेले असतात की त्यांना समस्या येतात तेव्हा पण ते स्वतःच्या परीने ज्या काही प्रकारे त्यांचं निराकरण करता येईल ते करत असतील. पण एक संघटित होणं गरजेचं आहे आणि संघटित होऊन एकमेकांना मदत करणंही गरजेचं आहे. आज होणार की आज माझ्याकडे समजा कोणी फंड घेऊन येणार असेल तर मी म्हणेन ना माझ्याच शाळेला ते पहिलं मिळालं पाहिजे. पण CSR मध्ये असं होतं ना की एखादी समजा कंपनी असेल मोठी, तर ती काय म्हणते की समजा माझ्याकडे 10 लाख रुपये द्यायला आहेत, पण मी एका शाळेला 10 लाख नाही देणार. माझा पैसा आहे तो जास्ती मुलांना त्याचा परिणाम व्हायला पाहिजे. मग ते 1-1 लाख देतील किंवा 2-2 लाख 5 शाळांना देतील. तर अशा प्रकारे जर संस्था चालणार हे मी करतो आणि मग अर्थात माझ्या ओळखीच्या असतील आणि ज्यांना हे करणार गरज असेल त्यांना करतो, तर तसंही होऊ शकतं. डोनर्स सगळेजण आपले पकडून ठेवतील कारण तुम्हाला अपेक्षा आहे. पण CSR फंड हे थोडे जास्ती व्यापकता जास्ती आहे त्याची. डोनर तुम्ही करा ना स्वतःचे, पण हे मागणं खूप गरजेचं आहे. एखाद्या वेळी तो नाही म्हणेल की दुसऱ्या वेळेला, मला पण हे अनुभव आलेले आहेत. मी पण हे ऐकलेलं, अरे मागच्या वर्षी दिलं होतं ना, आता काय पुन्हा सारखं वगैरे द्यायचं. पण ऐका तुम्ही, कारण शेवटी आपल्याला एक हेतू आपला जो आहे तो चांगला आहे आणि आपण जे ऐकलं तर समजायचं त्यांनी शाळेला शिव्या घातल्या त्यामुळे तो त्याचा वाईटपणा, आपला काय वाईटपणा नाही आहे आणि चालवायचं ते सगळं. अगदी बरोबर आहे. सरांच्या ह्या मुद्द्यांमधून आपण जे काय आता ऐकलं त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आल्या आहेत. त्यातली सगळ्यात पहिली मराठी शाळांनी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे भिक्षांदेही करायला लाजायचं नाहीये. खरं म्हणजे मराठी माणसाला काही मागणं हेच फार कठीण वाटतं, तर ते मागायला लाजायचं नाही ही पहिली बाब आहे. त्याच्यानंतरची दुसरी बाब म्हणजे मराठी संस्थाचालकांनी सगळ्यांनी एकत्र येणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण सगळे जर एकत्र आले तर एकत्रित परिणामाने खूप काही साध्य करता येऊ शकतं, अनेक त्रुटींवरती मात देखील करता येऊ शकते. त्याचबरोबर सरांचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे माजी जे विद्यार्थी आहेत, प्रत्येक शाळेचे जे माजी विद्यार्थी असतात त्यांच्या मदतीने देखील खूप काही करता येऊ शकतं. तर हे जे आपल्या सरांच्या बोलण्यामधून आलेलं आहे ते आपल्याला नक्कीच घ्यायला पाहिजे. आणि मराठी शाळा, आपण जेव्हा म्हणतो की मराठी शाळा मागे का पडतात, मराठी शाळा का पुढे येत नाहीत, तर त्याच्यासाठी हा एकत्रित विचार होणं देखील खूप गरजेचं आहे सर, बरोबर आहे ना. आणि अर्थातच नवीन उपक्रम राबवणं, अद्ययावत ठेवणं स्वतःला. प्रत्येक वेळी तुम्हाला क्लासेस चालवणं किंवा दुसऱ्या गोष्टी देणं हे शक्य नसलं तरी जितकी माहिती मुलांना अद्ययावत देता येईल निरनिराळ्या माध्यमातून ती देणं हे देखील तितकंच गरजेचं आहे की ज्याच्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये आणि मराठी शाळांमध्ये फार फरक राहणार नाही. धन्यवाद सर, खरोखर आपण आलात आणि खूप माहिती आमच्या सगळ्या लोकांना आपण दिलेली आहे. गुरूने दिला ज्ञानरूपी वसा असं पूर्वी म्हटलं जायचं किंवा आणि त्याच्यात ते गाणंच आहे खरं, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा, असं म्हणत खरोखर सरांनी ते अंमलात आणलेलं आहे. आणि शाळेकडनं मिळालेला जो वारसा आहे तो शाळेला परत देण्यासाठी, शाळा जास्तीत जास्त चांगलं काय करेल ह्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेलेच आहेत. अर्थात ह्या सगळ्या प्रयत्नांना, त्यांच्या प्रयत्नशील राहण्यासाठी त्यांनी जे आदर्श निर्माण केलेत हे आदर्श जर खरोखर सगळ्या इतर मराठी शाळांनी सुद्धा घेतले, त्यांच्या चालकांनी घेतले, त्यातल्या विद्यार्थ्यांनी घेतले, शिक्षकांनी घेतले, तर मला वाटतं आत्ता आपल्या आजूबाजूला जे रिंगा रिंगा रोझेस किंवा ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हे जे सारखं सारखं ऐकायला येतं त्याच्याऐवजी शाळा सुटली पाटी फुटली आई मला भूक लागली असं आपल्या आजूबाजूला नक्कीच ऐकायला येईल. धन्यवाद सर, आपण आल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.